तुतारीसारखी पिपाडी दिसली 45,000 मत पिपाडीला गेली. झाला आमचा राजा वाचला बाबा. मतदान महायुतीचं महाविकास आघाडीचं 0.5% थोडस जास्त त्यांना मतदान 0.5% आतच 0.5% पुढं एवढंच मतदान त्यांना जास्त मिळालं. पण त्याचा बराचसा परिणाम हा वेगवेगळ्या जागांच्यावर झाला आणि जेवढी काही ताकद एनडीएला राज्यात मिळायला पाहिजे होती ती मिळाली. जसं आता बोलत असताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितलं, पराभव झाल्यानंतर खचून जायचं नसतं, यश मिळाल्यानंतर हुरळून जायचं नसतं. आणि त्याच्यामुळं त्यांनी विचार केला, पुन्हा ते कामाला लागले. आम्ही देखील विचार केला की का आपण एवढे कामं करून कमी पडलो. एकतर त्यावेळेस थोडंसं पाण्याचं पाहिजे तशी परिस्थिती नव्हती, दुर्भिक्ष होतं, उन्हाळ्याची निवडणूक होती. आता एक्झॅक्ट पाऊस चांगला झाला, पाणी सगळीकडे धरणं वेगळं भरलेली आहे, विहिरींना चांगलं पाणी आहे. त्यावेळेस जे काही आमच्या मागासवर्गीय समाजाच्या डोक्यामध्ये बिंबवण्याचं काम करण्यात आलं की काय तर संविधान बदलणार, अब की बार 400 पार, लोकसभेला सरकार आणण्याच्या करता जागा लागतात 250, मग 400 पार का. तर यांना संविधान बदलायचं, आरक्षण बदलायचं, त्याच्यामध्ये घटना बदलायची, असा फेक नॅरेटिव्ह सेट केला. तो आमच्या मागासवर्गीय समाजाला थोडासा खरा वाटला. माझ्या मुस्लिम समाजाला तर असं सांगण्यात आलं की आता परत सरकार आलं की तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार पाकिस्तान बांगलादेशला देणार पाठवा. आणि त्यांनाही काय बाबा यांचं सांगता येत नाही, करतील बाबा असं करून तेही सकाळी 7लाच आमच्या विरोधी लागायला लागले. मतदान सगळ्यांनी म्हणजे जिथं माझा मी पहिल्यापासून त्या अल्पसंख्याक समाजाला आधार देण्याचं काम, ताकद देण्याचं काम, मदत करण्याचं काम एक आपल्यातला तो घटक आहे, महत्वाचा आहे, हा मी विचार करत होतो. परंतु त्यांनी पण आम्हाला थोडंसं बाजूला केलं. हे सगळं होत असताना आदिवासी समाजाला पण असं वाटलं, अरे संविधान बदललं तर आपलंही आरक्षण जाणार, आपलंही अडचणी निर्माण होणार. आणि मग आम्ही काहींना सांगितलं, अरे तुम्ही आमदार लोकांना सांगा ना त्यांना की राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजातून आलेले आहेत, द्रौपदी मुर्मू, काही काळजी करू नका. त्यांनी सांगितलं, अरे राष्ट्रपती आपल्या शिक्का त्या मारणार आहेत, काही काळजी करू नका. अरे म्हटले कशाचे शिक्का मारतायत, संसदेच्या उद्घाटनाला त्यांना बोलवलं नाही, त्या कशाचा शिक्का काय करणार. झालं कुठलं डोक्यातनं काय कल्पना काढल्या, झाली आमची वाटच लावली. बारामतीतला वाट लावली, माढ्यात वाट लावली, हे सातारला त्या पिपाडीनं वाचवलं. तुतारीसारखी पिपाडी दिसली 45,000 मत पिपाडीला गेली. झाला आमचा राजा वाचला बाबा. 13वे वंशच आमचे वाचले. त्याच्यामुळं काहीतरी आमची थोडीफार इज्जत राहिली. असला सगळ्यातली निकाल. मुरली काका आमचा निवडून आला, मुरली मोहोळ, त्याची लॉटरी लागली. म्हणजे मंत्रीपद एकाला द्यायचं होतं, तिकडे रावसाहेब दादा पवार, रावसाहेब दानवे पडले, इकडेही महाराज पडले. त्याच्यामुळं मुरली मोहोळांचं राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.